नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे द वेलफेअर स्टेटच्या युट्यूब चॅनलवर। माझे नाव आहे श्वेता। आज आम्ही तुमची भेट घालून देणार आहे लेखिका, अभिनेत्री, उत्तम वक्ता अशा शेल जेमिनी यांच्याशी। यांनी अगदी कमी वयातच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं कार्य करण्यास सुरुवात केली। यांनी मराठी साहित्यात आणि नाट्यशास्त्रामध्ये MA केलेलं आहे। शिवाय MPhil, GDC&A, BMC, HDCM या पदव्याही यांनी प्राप्त केलेल्या आहेत। अगदी कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकपात्री नाटक, संचालन, नाट्यलेखन हे सगळं करण्यासाठी सुरुवात केलेली होती। शेलताईंना महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळात गुणवंत कामगार पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार तसेच वैदर्भीय कलागौरव पुरस्कारही मिळालेला आहे। अनेक सामाजिक आंदोलनामध्ये पण यांनी सहभाग घेतलेला होता। महिला प्रतिनिधी, सल्लागार, संचालक, महिला दक्षता समिती अध्यक्ष, सरचिटणीस, युवा साहित्य समाज संस्थेच्या या संस्थापक अशी अनेक कितीतरी पदं यांनी भूषवलेली आहेत। सावित्रीबाई फुले यांचा पहिला पुतळा नागपुरात उभारण्यात यांनी सक्रिय योगदान दिलेले आहे। यांनी हलाहल, जन्म जन्म का साथ या चित्रपटात तसेच पुरस्कार, शांती, बंधन, घर एक मंदिर, चाचा चौधरी अशा मालिकांमध्ये यांनी अभिनयही केलेला आहे। शासनाच्या माहितीपटाला यांनी व्हॉइस ओव्हर पण दिलेला आहे। तसेच माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पण शेलताईंनी केलेले आहेत। सोबतच अनेक मासिकांमध्ये ताईंचे लेख, कविता, कथा या सुद्धा प्रकाशित होत राहतात। त्यांच्या एकपात्री नाटकांचे हजारो प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत। राष्ट्रनायिका जिजाबाई या पुस्तकांचे लेखन शेलताईंनी केलेले आहेत। चला तर मग यांच्या या प्रवासाबद्दल यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार शेलताई। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। तर शेलताई, आता आम्ही तुमचा परिचय बघितला, शैक्षणिक, सामाजिक या सर्व आणि कला क्षेत्रामध्ये तर परिचय आम्ही बघूनच राहिलोय की तुम्ही कुठे काम नाही केलं असा एकही विषय तुम्ही सोडलेला नाहीये। सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलं आहे, अभिनयापासून ते एकपात्री हे सगळंच। तर तुम्ही कला क्षेत्राच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये खूप काम केलंय। तर तुमचा कला क्षेत्राकडचा कल कधी सुरू झाला आणि तो प्रवास कसा झाला? याचं सारं श्रेय माझे बाबूजी गोपाळराव पाटील आणि माझी आई शांताबाई गोपाळ पाटील यांना जातं। माझे वडील रेल्वेमध्ये तारमास्तर होते। माझी आई निरक्षर, पण माझ्या वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकवलं। ती सही करायची शांता पाटील, पण अमाप पुस्तकं वाचायची। मी होते 6 वर्षांची। माझी आई महालच्या नर्सिंग टॉकीज जवळच्या वाचनालयाची सभासद होती। तिने श्रीमान योगी, स्वामी, युगंधर या साऱ्या पुस्तकांचं पारायण केलं होतं आणि ते पुस्तक ती माझ्याकडनं उतारे वाचून घ्यायची। आता शिवाजी महाराजांचं वाक्य आलं ते मी साधं म्हणायची, पण ती म्हणायची, शिला हे वाक्य महाराजांचं आहे, छत्रपती रायांचं आहे, हे वाक्य तू असं म्हण। आणि मग मी ते वाक्य तसं म्हणायची। तर माझी पहिली गुरु माझी आई शांताबाई पाटील आहे। नंतर मी शाळेमध्ये, लोकांच्या शाळेमध्ये गेले। आमच्या प्रभाकर चाफेकर सरांनी आमची बायको अभ्यास करते, तुमची बायको करते का ही नाट्यछटा बसवून घेतली। ती खूप गाजली आणि स्नेहसंमेलनामध्ये मी पहिल्यांदा भिकारिणीचा रोल केला। मी स्टेजवर ऑडियन्समधून गेले आणि त्या काळी 5 पैसे 10 पैसे असा 1 रुपयाचा ऐवज जमवत मी स्टेजवर गेले होते। नंतर राज्य नाट्य स्पर्धा नंतर आली, पण किशोर आईलवार, रंगस्वानंद संस्था, किशोर मोहन वैद्य, बई कोलते, सुधाकर बक्षी, श्याम बंड या सगळ्यांसोबत काम केलं। डॉक्टर वि.स. जोग सरांच्या शह-प्रतिशह या नाटकातली माझी भूमिका खूप गाजली आणि कॉलेजमध्ये माझ्या वाट्याला नेहमी मुलांच्याच भूमिका आल्या, कारण मी NCCमध्ये अंडर ऑफिसर होते। माझ्या साऱ्या हालचाली जरा अशा, मी अशी लाजले बुजले कधीच नाही। त्याच्यामुळे माझ्या वाट्याला मुलांचेच रोल आले
आणि प्रत्यक्षात जेव्हा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी एका महिलेची भूमिका केली तेव्हा मला कळलं की आपण काय काय नाही केलं. मी बँक ऑफ महाराष्ट्रसोबत काम केलं आहे, राज्य परिवहन महामंडळातही काम केलं आहे त्यांची हिरोईन म्हणून. माझा बाणा लढवय्या असल्यामुळे मी लढाईच्या भूमिका केल्या, हाणा मारायच्या भूमिका केल्या, रडण्याच्याही भूमिका केल्या, पण हसण्याच्या भूमिका कधीच केल्या नव्हत्या. पण माझे गुरुवर्य किशोरदा कुलकर्णी यांनी माझ्याकडनं अल्बम कोमा याच्यामधनं गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही भूमिका करून आम्हाला बक्षीस मिळालेलं होतं. तर जसा तुमच्या आईकडनं कला क्षेत्रासाठी खूप छान असा सपोर्ट मिळाला तुम्ही सांगितलं, पण मग काही विरोध पण होता घरून, कधी असं जाणवलं तुम्हाला? नाही, माझ्या घरून विरोधच नव्हता आणि मुळी जीवनसाथीच मी चळवळीतला निवडला होता. अच्छा, त्याच्यामुळे नो विरोध, सपोर्ट होता. हां, तुम्हाला आता हा प्रश्न पडलाय की मी सिरियलमध्ये कशी वळले. एका टेलिफिल्ममध्ये मी काम केलं तेव्हा KDK कॉलेजचा इंजिनियर माझा नायक होता. आणि आता तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक रहस्य मी सांगणार आहे. मॅट्रिकला मी गणितात नापास झाले आणि मी ठरवलं आपण मुंबईला जायचं, ॲक्टिंग करायची, पैसे कमवायचे आणि समाजसेवा करायची. तर मी मुंबईला निघून गेले घरी न सांगता सरळ माला सिन्हाकडे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी म्हटलं की मला मुंबईला जायचं आहे, अभिनयामध्ये काम करायचं आहे, दिग्दर्शन करायचं आहे, ती मग मी माझ्या सगळ्या ओळखीचा फायदा करून डायरेक्टरकडे ओळख करून द्यायची. तसंच त्या विनोद कुमारांची ओळख करून दिली. ते शांतीमध्ये जॉईन झाले. शांतीमध्ये मी 2 वेळा अभिनय केला, 2 एपिसोड हिच्यासोबत मंदिरा बेदीसोबत आणि 9 एपिसोड मंदिरा बेदीशिवाय. कामेश महादेवांची खाष्ट मामी मी दाखवली आहे. ती शांती ही घराघरात तेव्हा पोहोचली होती. मंदिरा बेदी आणि शांती, ज्याचं नाव कोणाला माहित नसेल, मला वाटते सध्या तरी ती तशी एक व्यक्ती नसेल त्या काळामध्ये. हम लोग आणि शांती. आणि त्यात तुम्ही काम केलंय म्हणजे तो अनुभव खूपच छान असेल नक्की. फिल्म्स मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही आता जशा काही फिल्म्स केल्या. नाही, सगळ्यात पहिली मी सांगते की मी आकाशवाणी कलावंत आहे, नाट्यकला म्हणते. आणि आकाशवाणी नाट्यकलावंत हा सेंटीमीटरला कधीच घाबरत नाही. हलाहल या सिनेमामध्ये मला 2 रोल होते, 25 वर्षाचं आणि 50 वर्षाचं. 50 वर्षाचा रोल असला की कॅमेरा ज्या अँगलनी शूटिंग करणार त्या अँगलनी माझे केस थोडे थोडे पांढरे. तर हा सेंटीमीटरचा हिशोब माझ्यासाठी फार सोपी होता. आवाजाची देण होती माझ्यासाऱ्या गुरुवर्यांचं. आणि माझ्या चढणघडणीमध्ये महाकवी सुधाकर गायधनी यांचा पण मोलाचा वाटा आहे. त्यांचं जे रायबाई बुलाबाई नाटक खूप गाजलं होतं आणि पहिलं आलेलं होतं राज्य नाट्य स्पर्धेत मुंबईला. तसं दूरदर्शनवर प्रकाशित होणारे बरेचसे असे सिरियल्स आहेत, जसं पुरस्कार, घर एक मंदिर है ना, बंधन आणि चाचा चौधरी पण. त्याच्यामध्ये पण तुम्ही अभिनय केलेला आहे. तर कुठली ती पात्र होती आणि तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता? अभिनयाचा सम्राट यादव सरांसोबत चाचा चौधरीमध्ये मी काम केलं. मी एका शाळेची प्रिन्सिपॉल असते आणि गुंड मला येऊन त्रास देतात, तर मी चाचा चौधरींची आणि साबू म्हणजे आपले प्रवीण कुमार भीम यांची मदत घेते. तर माझे प्रोनाऊन्सिएशन वगैरे सगळे हिंदीमध्ये इतके छान चपखले आहेत की यादवांनी मला विचारलं बॉम्बे में रहती हो? तेव्हा मी बॉम्बे में ही रहती हूँ. शेल जेमिनी हे नाव थोडंसं म्हणजे सामान्यपेक्षा थोडं वेगळं असतं, ते आपल्याला साऊंड करतं. आणि कला क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर बरेच लोक आपलं नाव बदलतातही. तर या नावामागची थोडी स्टोरीज मला वाटते आमच्या दर्शकांना ऐकायला नक्की आवडेल. मी पहिले सांगितलं की मी माहेरची शीला शांता गोपाळराव पाटील. माझे सासरे भाऊराव अमृतराव कडू हे अमरावती जिल्ह्याचे नावाजलेले शिक्षक. माझे जीवनसाथी जैमिनी. आता लग्नानंतर नाव बदलतं. जैमिनी मला असं म्हणाले, आम्ही त्यांना बापू म्हणतो, शीला तुझ्या अंगामध्ये खूप गुण आहे, तू आयुष्यात शिखर गाठलं पाहिजे. शीला म्हणजे पाया आणि शैल म्हणजे शिखर. मी म्हटलं ठीक आहे, शीला शैल काही फरक नाही. म्हणून मी माझं नाव शैल स्वीकारलं. त्यांचं नाव जैमिनी. कडू आडनाव मी लावत नाही कारण लोकप्रकाश नारायणजींच्या चळवळीमध्ये मी काम केलं आहे
आम्ही मातृपितृ सत्ताक कुटुंब पद्धतीचे प्रणेते आहोत. जसं तुमचं नाव आहे शेल जेमिनी आणि तुम्ही खूप गर्वाने ते आडनाव न लावता शेल जेमिनी असं नाव लावता. तर जेमिनी सरांनी कसं तुम्हाला म्हणजे सपोर्ट दिला या सगळ्या कार्यामध्ये, सामाजिक कला क्षेत्रामध्ये? जैमिनींनी ठरवलं होतं की मी चळवळीतल्या मुलीशीच लग्न करीन आणि मी पण ठरवलं होतं की मला चळवळ करू देणारा जीवन साथीदार मी निवडणार. कर्मधर्म संयोगाने आम्ही दोघं पण कॅम्पसला होतो. मी सेकंड इयरला कॅम्पसला मराठी साहित्यात MA आणि मी पहिल्या वर्गाला. आम्ही दोघेही डिबेटर असल्यामुळे मग डिबेट स्पर्धा आली. मग आम्ही दोघेही डिबेटर म्हणून कामठी, वर्धा, अमरावती पूर्ण विदर्भ फिरलो आणि युनिव्हर्सिटी लेवलची डिबेटही आम्ही जिंकली. मग आमचं आकाशवाणीला आमची मुलाखत झाली. मुलाखत संपल्यावर जैमिनीकडून मला म्हटलं, शीला पाटील तुम्ही मला आवडले आहात, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मी म्हटलं मला एवढ्यात लग्न नाही करायचं, मला MA करायचं आहे, प्राध्यापिका व्हायचं आहे, माझ्या आई बहिणीचा सांभाळ करायचा आहे. ते म्हणाले करू, आपण ते सगळं करू. आणि मग आमचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. 30 जानेवारी 1980 रोजी हुतात्मा दिनी आम्ही शहीद झालो. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की चुका एकांतात सांगायच्या, कौतुक सगळ्यांमध्ये करायचं. त्याच्यामुळे जमत गेलं. भांडण वगैरे झालं नाही, दुसरा फुगवा पण झाला नाही. करायला फुरसत कुठे होती. राष्ट्रनायिका जिजाबाई यांच्यावर तुम्ही पुस्तक लिखाण केलंय. तर त्यांच्याविषयी लिहिण्याची प्रेरणा म्हणजे कशी जागृत झाली, म्हणजे का वाटलं की तुम्ही त्यांच्याविषयी लिहावं, असं काय? असं मी तुम्हाला स्पष्ट केले की सामाजिक चळवळीशी माझी बांधिलकी लहानपणापासून माझ्या आईनं केली. मी जेव्हा पाहिलं की आदिलशाही आहे, मोगलशाही आहे, कुतुबशाही आहे, पण मराठ्यांचं राज्य नाही. आणि जिजाबाई शहाजीराजे भोसले ठरवते की मी माझ्या मुलाकडनं मराठ्यांचं राज्य, स्वराज्य स्थापन करेल. तसं या सगळ्याच महानायकांनी मला मोह घातलाय. आदिशक्ती, बळीराजा, तथागत, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर, अहिल्याबाई होळकर. पण जिजाबाईंनी जे पेरलं त्याला तोड नाही. अशी मनस्विनी जी सुकन्या आहे, आदर्श बायको आहे, आदर्श ही पेक्षा आदर्श माता आहे, सासूबाई आहे, आजी आहे आणि राजमाता आहे. त्याच्यामुळे त्या माझ्या आदर्श. तुमच्या म्हणजे क्रांतिकारी महिलांवरचे जितके पण तुम्ही नाटक लिहिले त्यांचे हजारावर प्रयोग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात पण झाले आहेत. तर त्याविषयीची थोडी कहाणी सांगा आणि तो पूर्ण एक अनुभव कसा होता तुमचा? 6 डिसेंबरला सरस्वती विद्यालयामध्ये संघर्षच्या शाळेमध्ये माझं भाषण होतं. 1 डिसेंबरला तो मला म्हणाला, आई तुझी तयारी झाली का? म्हटलं हो. 3 डिसेंबरला त्यांनी अगदी माझ्या जवळ येऊन मला म्हणाला, आई माझ्या शाळेत तुझं भाषण आहे, तयारी कर. आणि 5 डिसेंबरला तो म्हणाला, बापू आज स्वयंपाक तुम्ही करा आणि आईला उद्याच्या भाषणाची तयारी करू द्या. मी त्याला जवळ बोलावलं, म्हटलं संघर्ष काय झालं, तू इतका सिरियस का आहे? मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देते. तो म्हणाला, आई तुम्ही माणसं, मोठी माणसं मोठ्या व्यक्तींवर काय बोलता ते आमच्या डोक्यावरून जातं. बोर बोर करून मी पहिल्यांदा ओरडतो म्हणे आणि मग बाकीचे मुलं ओरडतात. आता उद्या तू येणार, तू माझी आई, तू बोर केलं तरी मला बोलता येणार नाही, टाळ्या वाजवता येणार नाही आणि मुलं म्हणतील संघर्ष यू आर पार्शल. म्हटलं बरं उद्या बघू. मी 20 मिनिटं बोलले आणि पोरांना म्हटलं आता मी थांबते. एक सुरात पोरं ओरडले नाही, अजून बोला. मग मी 10 मिनिटं अजून बोलले. संघर्षने धावत येऊन मला आई काँग्रेस असं म्हटलं. आणि मग मी विचार केला की आपण महापुरुषांना त्या त्या वेशभूषेमध्ये येऊन सांगितलं तर. आणि मानसशास्त्राचा नियम आहे, कुणीही तुमच्याकडे लक्ष देऊन फक्त अर्धा तास ऐकू शकतं, त्याच्यानंतर लक्ष असतं पण मन नसतं.
डोकं नसतं. आणि म्हणून पण मी सगळ्यात पहिले जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचं जीवन, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर आणि बा म्हणजे कस्तुरबा यांच्या जीवनावरचे एकपात्री नाट्य प्रयोग करते. एक कलाकार असणे आणि त्यासोबत पण एक समाजसेवक असणे, है ना, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तफावत आहे बऱ्याच दोन्ही विषयांमध्ये. कला क्षेत्रामध्ये असताना तुम्ही एक सामाजिक कार्य पण करता. लोकांना काही गोष्टी समाजामध्ये आपल्याला पटवून पण द्याव्या लागतात. तर मग ते तुम्हाला किती सहाय्यक होते किंवा त्यामुळे कसं तुम्हाला हेल्प होते समाज कार्यामध्ये? युवा साहित्य समाजी संस्था जेमिनीकडून मी स्थापन केली आणि सांगताना मला अत्यंत आनंद होतोय, अभिमान वाटतोय की महाराष्ट्रात आज जे काही नावाजलेले लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, कलावंत आहे, कारण महाराष्ट्रभर त्याच्या शाखा होत्या, कुणी मुलं तयार झाली आहेत. ऐकलं पाहिजे हा आग्रह नाही आहे. कुणीच कुणाचं ऐकत नाही. जो तो स्वतःला खूप मोठा समजतो, त्याच्याबद्दलही माझा वाद नाही. पण कोण खरं सांगतो आणि कोण खोटं सांगतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं तुम्ही अगदी कमी वयातच कला क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू केले आणि आजपर्यंत ते अविरत सुरू आहे, तर खूप असे अनुभव तुमच्याजवळ असतील. काही चांगले असतील, काही वाईटही असतील. तर त्याविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल? माझी माय शांताबाई सिनेमा वेडी होती. त्यांनी मला प्रपंच सिनेमा दाखवला, ममता दाखवला आणि बंदिनी दाखवलं. हे तीनही सिनेमे त्यावेळेला वेगवेगळा विषय घेऊन आलेले होते. त्याच्यामुळे सुचित्रा सेन, नूतन आणि बंदिनीमध्ये सुलोचना मॅडमनी आणि शाहीर अमर शेखांनी माझ्या जीवनाला एक वेगळीच दृष्टी दिली. आणि कलावंत आणि सामाजिक कार्यकर्ता अशी माझी जडणघडण होत गेली. मी अनेक नाटकांमध्ये कामं केली आहेत. मी दिग्दर्शिका पण आहे. पण माझा अत्यंत आवडलेला प्रसंग नाटकातला मी तुम्हाला सांगते. सविता दामोदर परांजपे हे नाटक रीमा मॅडमसाठी लिहिलं गेलेलं होतं. त्यात कथानक तुम्हाला माहिती आहे, ते मी सांगत नाही. 2 रोल करायचे असतात. कुसुमचा आणि सविता कुसुमच्या अंगामध्ये प्रवेश करते. मी तुम्हाला सांगते, वसंतराव देशपांडे हॉलमध्ये भरगच्च उपस्थितीमध्ये 1 मिनिट या रोलला टाळ्या पडलेल्या होत्या. आणि याचं श्रेय फक्त बापू चनाकेकर या देव माणसाला जातं. तुम्ही तुमच्या एकपात्रीचं आम्हाला थोडंसं इथे दर्शकांना झलक जर देऊ शकला तर? नमस्कार मंडळी. आपण मला ओळखलं असेलच आणि समजा नसेल ओळखलं तर आज मी माझी ओळख करून देणार आहे. हो, मी माझी ओळख, युगायुगानं पुसून टाकलेली माझी ओळख. कधी वेदानं, कधी श्रुतीनं, कधी स्मृतीनं, कधी उपनिषदानं. आणि खरं म्हणजे तमाम पुरुष जातीनं पुसून टाकलेली माझी ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. माझं नाव सौ, मी नागावची भाऊ. आणि मंडळी, ती काय रात्र उजाडली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेठजी ज्योतिबा कालवश झाले. त्यांचं प्रेत पडलं होतं आणि नातलगांनी त्यांच्या प्रेताला अंत्यसंस्कार पुढे करायचा म्हणून मान्य केली. मी आमचा दत्तक मुलगा यशवंताला जवळ घेतलं. मी स्वतः आपटे धरलं आणि शेठजींची अंत्ययात्रा निघाली. शेठजी गेले, पण सांगून गेले, माया जाण्याचं करू नको दुःख, माझं काम पुढे चालू ठेव, हेच करसू, माझं काम पुढे चालू ठेव, हेच करसू. आणि मंडळी, तेच काम मी करते. शेठजी म्हणायचे, नर नारी 2 चाल, संसार काढा सुरळीत चालतो. एकाची धाव गळून पडली तर साराच मामला खराब होतो. आणि मीही सांगते, लिहावाचा शिका बरं का.
आया बहिणींनो आणि माझ्या बंधूंनो, लिहावाचं शिकू द्या बायकांना, लिहावाचं शिका आणि खोटे नाट्य सारं ठेचून काढा. जनावर अधिक विद्या म्हणजे माणूस होतो आणि माणसातली विद्या वजा केली की जनावर होतो. आणि म्हणून म्हणजे लिहावाचा शिका, खोटे नाट्य सारं ठेचून काढा. अन्याय अत्याचाराचा करा तुम्ही प्रतिकार, तुम्ही नाकारा शोषण, तुम्ही करा सशक्त पोषण. हे सांगून या निर्धारानं मी करते तुम्हाला नमस्कार. खूपच छान. ते इमोशन्स त्या वेळी आणणं कलाकाराला जमते ते. आणि हे मला वाटते रंगमंचावर जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर करतो, प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव तिथे येत असेल. खूप अप्रतिम. तुम्ही जाती तोडो आणि भारत जोडो या आंदोलनामध्ये सहभागी होत्या, तर तेव्हा त्या आंदोलनाची गरज का वाटली आणि आता पण अशी आंदोलने व्हायला हवीत का? आता तुमचं काय मत आहे याविषयी? मला सांगताना खूप आनंद नाही होणार, कारण 1970 ते 90 आपल्या या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी आल्या जी जातच नाही. आणि जातीमध्ये अडकून पडल्यामुळे माणूस माणसापासून दूर गेला आहे. आपण सारे भारतीय आहोत हे आमच्या मनात का येत नाही? ती आंदोलनाची गरज आजही आहे. तुम्ही बघताय मराठा आंदोलन आहे, ओबीसी आंदोलन आहे, आरक्षण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला आरक्षण, जे माननीय शरद पवार मंत्री महोदय असताना, मुख्यमंत्री महोदय असताना लागू झालं. पण ते जातीनिहाय होते. आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या खूप झटतात आहे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, है ना? तर त्या स्त्रियांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? कुणाच्या सर्टिफिकेटपेक्षा मला काय करायचंय, यश आलं तरीही आणि अपयश आलं तरीही स्वतःच्या बळावर, स्वतःच्या भरोशावर आणि आपल्या आदर्शांच्या पुढे झुकून ते पुढे करावं, यश मिळतच. म्हणजे एखाद्या खाष्ट सुनेचा रोल करताना खरंच ती सून तशीच वागत असेल जेव्हा असं प्रेक्षकांना वाटते, म्हणजे ते खरंच खूप छान अभिनय तिथे रेखाटला गेला असेल. खरं तर ताईंशी अजून खूप बोलावंसं वाटत आहे, पण वेळेचं बंधन आहे आपल्यालाही. ताईंना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमच्या पुढच्या कार्यासाठी आणि खूप शुभेच्छा तुमच्या दीर्घायुष्यासाठी. आणि असेच आणखीन कला क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत राहा. आम्ही अजून परत येऊ तुम्हाला भेटायला. सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. द वेलफेअर स्टेटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला आमच्या चॅनलवर कोणाचा व्हिडिओ किंवा कोणाला बघायला आवडेल ते पण आम्हाला कळवा आणि चॅनलला लाईक शेअर जरूर करा. नमस्कार.